काका मी नेहमीच माझे निर्णय स्वतःच घेते. मला कोणीच गाईड केलं नाही. अरे वा, छान छान. क्या बात आहे. नाही मग तुझ्या आता मनाला विचार की बाबा कुठे थांबायचंय, कुठे पुढे जायचंय, हा कुठे पुढे जायचंय, काय करायचंय. काकी माझं ठरलंय पुढचं. ठरलंय. आणि ऍक्च्युली तुम्ही दोघं काय बोलताय हे एक्झॅक्टली मला कळत नाहीये. मलाही कळत नाहीये. काय तू मोनिकाला भेटलीस का? नाही, मी तिलाच भेटायला आले होते. अरे पण भेट ना, भेट, जाऊन भेट. हो जाते. आम्ही आहोत तिथे जाऊ. आलेच. ये ये, पुढचं ठरवूया आपण आता. नाही बस. बाबा तिचं ती बघेल, आपल्याला काय करायचंय. असं कसं? आपण नको का लक्ष घालायला? काय हो? हो बरोबर आहे, आपण लक्ष घालायलाच हवं नाही का? तुम्ही दोघं काय बोलताय मला काहीच कळत नाहीये. आणि हे सगळं तुम्ही मला का सांगताय? तिला कळलं असेल का ग आपण काय म्हणत होतो ते? नाही, तिला कळलं असणार पण ती तसं दाखवत नव्हती असं मला वाटतंय. हा म्हणजे अगो बाई, हे काय? मानसी कुठे? तिला मी म्हणजे ती मोनिकाला भेटायला गेली. एवढं काय बोलायचं असेल तिच्याशी? माहित नाही, आम्ही कसं विचारणार नाही का. हॅलो. अरे या 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 बस बस. मी सगळ्यांसाठी आईस्क्रीम आणलंय. काय चाललंय काय इथं? हा, आता कसली पार्टी? नाही नाही, पार्टी वगैरे नाही हो, सहज आणले आईस्क्रीम. अरे पण कशाला आईस्क्रीम वगैरे, नाही का हो? असू दे ना, आता आणलंय तर काय. आम्हाला सगळ्यांनाच आईस्क्रीम खूप आवडतं. माहितीये मला, म्हणूनच तर आणलंय आईस्क्रीम. सगळे मिळून खाऊ. मग सुरू करा ना. अहो नाही, तुम्हीच का, मी आपलं एवढंच काय. आले ना सगळे, उरले कोण आता? आणि मोनिका आता आईस्क्रीम खाणार नाही, तिचा घसा बसतो लगेच. आणि आईंना मी देईन नंतर. तू आमच्यासाठीच आणलंस ना, म्हणजे आणून नुसतं ठेवलंयस, पुढे काय होतच नाहीये. हो हो, म्हणजे काय, मग कोणासाठी? आणि ते आम्हाला कसं कळणार ना, असं विचारतो दादा. हो ना. नानू मामा, यावर्षी दिवाळीत आम्ही इथेच होतो. आम्ही म्हणजे मी आणि प्लायवूड. तुम्ही नव्हतात, मिस केलं तुम्हाला. मला कशाला मिस केलं? नाही खरंय संत्या, तू ना आता कोणाला तरी खास माणसाला मिस केलं पाहिजे. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ,
कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.